शेप मध्ये पूर्ण घेतली त्याला. जो फेसचा टोन आहे त्याच्यापेक्षा आय सर्कल खूप डार्क आहे, लाईक माझ्यासारखे आहे ना, डिफरन्स येतो आहे ना पिगमेंट. ह्याच्यासाठी आपल्याला मँगो शेडचं जर तुम्ही कन्सिलर यूज केलं ना फास्ट त्याने होतं, म्हणजे नंतर दाखवते, आधी बेस करून घेते. मॅटिफाईंग कुठलंही फाउंडेशन जमणार नाही बिलकुल. लाईट शेडचं फाउंडेशन घेते मी, जेवढं होईल तेवढं. ल्युमिनियस म्हणजे काय, पातळ असणार जास्त. मॅक ब्रँड हॉस्लॅब एक आहे. मीडियम रेंजमध्ये म्हटलं तर शार्लट आहे, पण शार्लटपेक्षा पण थिन जर तुम्हाला पाहिजे तर मॅक बेस्ट आहे. मॅकचं पण यूज करू शकता. तिला जाईल NC 20-25. स्ट्रेच नाही करत. खूपच तुम्हाला असं बेस एकदम इव्हन पाहिजे, इथं थोडं पण नको दिसायला. लाईक तर थोडी क्वांटिटी तुम्हाला जास्त घ्यावी लागेल. कमी क्वांटिटी घेते बघा त्याच ब्रशने. बघितलं नाहीये बघा, फ्री हँड केल्यासारखं. समोरून जी लाईन देतो ना आपण, ती काही केली नाहीये मी आज. जस्ट साईडने नोज काउंटर केले. मला इथे फोकस करायचं होतं. खाली हायलाइट बाकी आहे माझं. खाली आता कुठले अँगल्स दिसतात त्याच्या फेसचे, तिथे आपल्याला लिक्विड हायलाइटर लावायचं आहे. ओके ओके. जस्ट टॅप 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 टॅप. लिप्सला पण लावून घेतलं त्याच्या. ब्रशमध्ये होतं ना मग, वेस्ट कशाला आलो. ओके, सटल लुक. ठीक आहे, टेक्स्चर आहे तिच्या स्किनवर. तुम्ही जवळून आल्या ना तुमच्या लक्षात येईल. एक एक जणीने तिकडून यायचे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टेक्स्चर असून पण आपण कसं करू शकतो. इकडे थोडंसं ना मिनिमल याच्यामध्ये जर टेक्स्चर आहे स्किनवर, बुनके बुनकेत बारीक, ठीक आहे, तर तसं असेल तर तुम्हाला मिनिमल बेस द्यायचं आहे. नाही तर मग ते जास्त फाटतं नंतर, कारण नीट नाही आहे ना जास्त स्किन. आता ह्याच्यात प्रॉब्लेमॅटिक स्किनला प्रॉब्लेम्स असतात, पण क्लिअर स्किनवर टेक्स्चर आहे तर कसं करायचं आहे तुम्हाला. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. येऊन बघा एक एक जणीने.
व्हाईट काढ ना. नाही तर राहू दे, राहू दे, राहू दे. की तुम्ही ते ब्रायडलला घेऊ शकता हे प्रोडक्ट सगळे. तुम्ही तुमच्या ब्राईडला का नाही, एवढे कॉस्टली 4,500 MRP आहे लॉरा मर्सियरची, ते मी तुम्हाला देते.